आमच्यासारख्या टपरेला घामीत उन्हात गेल्या ते तर दशरथ राजाचा पुत्र आहे, भगवान रामचंद्रांचा भाऊ आहे, लक्ष्मीचा दीर आहे, ज्याची भावजई लक्ष्मी आहे. कोणाला श्रीमंत करायचं आणि कोणाला भिकारी करायचं, जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ही ज्याची भावजई आहे, काय श्रीमंती तात्या, हो पण तात्या तो भरत तो भरत तो भरत का नाही घाम या अंगाला. आणि भरताच्या बाजूने एक सर्पिन पळत होती, मोठी सर्पिन, काळी ठिक्कर सर्पिन होती, काळी ठिक्कर. तोंड इसकटल्याच्या नंतर ज्वाला तोंडातून येत अशा लाल बुंद रसना चमकायची, फाड 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 तोंडातून जीवा पळत होती ती अशी. पण तिच्या पाठीमागत तिचे पिल्ल होते. ए आई, हे आई, हे आई थांब थांब, आई आई थांब ग. आता ते त्याच्या इच्छेत आईला खुनीत असतील, मी तुम्हाला कळण्यासाठी जोरात म्हणाल. त्याला आई कसं म्हणता येईल? आता वासराला गाय म्हणता येत नाही, पण मग त्याला कळत नाही का? हंबरती गाय तयाकडे कान, ज्याचे त्याचे संकेत आहेत ना. पाण्यात राहणारी कासवी, जलाचिया भोवरा, पिलाचिया युकुंद भला, तै दृष्टीची आछडा तृप्तावसने. महाराजांचा एक पुरावा आहे. कासवीचे बाग वाढे कृपा दृष्टी नवे अंगसंग, आईची भेटीची संबंध नाही, संघाचा संबंध नाही, अंगाला स्पर्श करायची गरज नाही, डोळ्यात पाहिलं की ते आई लेकरायचं पोट भरतंय. ज्याची त्याची त्याची ती प्रत्येकाची शैली. हा वाढे कृपा दृष्टी वा. क्या बात है, हे पुरावा कॉलेज मधला आहे. विठाला विठाला काय झालं माहितीये का, ज्याला दोन दोन कडवे ते आमच्यासारखे कीर्तन करायलेत, ज्याला गाथे पाठ ते आमच्या पुढे बसायलेत. विठाला विठाला आता उजडूस तर सोडित नाही, उत्तर देत राहा तुम्ही फक्त. भावतालच्या इथं चोरायचं सांभाळून घेऊ आपण, काय ताण नाही. कशाला येते ते चोर. सकरात जवळ आल्या येत असते, आणि शिमग्याच्या दिवशी काय घरात उद्या दुकानं बंद असतात म्हणून आज घेऊन ठेवलेले असते, आणि दुसरं काय घेऊन चोरायला बिन. ते मोठे रिकामे येत. आईला खुनवलं. हे आई, हे आई. आई थांबली, विचारलं काय बाळा, कुठं पळायलीस? शिकारीच्या शोधात. त्या सर्पिणीला 2-4 दिवसापासून शिकारच सापडली नव्हती. कोणाचं तोंड पाहिलं असेल तर पाहती ना. काही माणसं उगच म्हणते त्याचं तोंड पाहिल्यावर बाजार भेटत नाही. येड्या, खिशात पैसे नाही बाजार कसा भेटन? त्याच्या तोंडाचा आणि बाजाराचा काय संबंध आहे? खिशात पैसे नाहीत आणि बाजारात पत नाही. पहिले कोणाचे आणले तर पुन्हा पैसे देत नाही सुधारी, आणि मग कसा बाजार भेटन? उगत दुसऱ्याला नाव ठेवतात. आमच्या इथलं एक जण मांजर पाहिल्या वापस आला, म्हणजे निघला होता ना बाजाराला. ती सकाता त्याची मांजर आडवी गेली. आता त्याहीनं कशाला पाळली? त्याच्या वाड्यातून आल्यामुळं सकाता त्याची. आता मांजरीचा आणि सकाता त्याचा काय संबंध आहे? मुकाद्या मनानं मांजर आडवी गेली, सकाता त्याची मांजर आडवी गेल्यामुळं आता मी वापस आलो, मी नाही बाजाराला जाणार. मी थोडं पुढे गेल्याच्या नंतर मांजर मला दिसली, रडू लागली. मांजरच रडू लागली, मांजरच. हो, सगुनी नाव होतं तिचं बी, गळ्यात घुंगरं गिंगरं बांधलेली तिच्या. लय हौशी काही काही माणसं. हो, कुत्र्याला जीव लावते ना, मायबापाला भाकर द्यायची नाही, असे काही दलिंदर हौशी येतं. हो, कुत्र पुढच्या सीटावर. बऱ्याच कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. बाहेर लुजा असल्यावर जरा उशिरा करंट येते ना. हो, ही मी मांजर लय चावडीची. हो, मेल्यावर तुझ्या बोकंडी ठेवून पेटून देऊ. हो,
काही काही नाटकं काही नाही. मांजर रडू लागली, मी म्हणलं सगुने काऊन रडायली? काय नाही, ते तुमचा शेजारी आडवा गेला तेव्हापासून उंदीरच भेटणं. बापरे, काही काही माणसाची थुत्र खराब आणि ते मांजराला नाव ठेवते. मांजरीपेक्षा बेकार काय काय दिली तर. ही सरपीन म्हणली काय कोणाचं तोंड पाहिलं, शिखरच भेटणं. शिवाजी पोरं म्हणले आई येडी आहेस का काय? केवढा मोठा खपक्या महाराज बसला होता, पुन्हा ते डोळे झाकून भजन करू लागली भरत. आणि 14 वर्ष 22 दिवसाचा विरक्त वनवास म्हणून लंगोटी होती. लालबुंद शरीर, तारुण्याचं टोक गाठलेला, मुसमुशीत बांधायचा संन्यासी. आई आपण सगळ्या जणांनी एक एक मांडीला लचका मारला तर आपल्याला 2-2 दिवस काही खाचं काम पडत नाही. पण आईनं सांगितलं पाप्यांनो, अरे ज्या साधूचं भजन ऐकल्याच्या नंतर परिसरातले झाडं प्रसन्न होतात, ही ज्याच्या वाणीत ताकद आहे त्याचं मांस खाची कल्पना केली तुम्ही? चला वापस. आई क्षमा असावी, याच्यानंतर कोण्या महाराजाचं मांस नाही खायचं. ती म्हणे काही काहीचं तर मुद्दाम खाल्ला येईन तुम्हाला, पण या महाराजाचं नाही खायचं. बरं आई माफ कर, चला वापस. माफी नाही म्हणले, चला वापस. चला काय करायचं जाऊन? त्या महाराजाच्या अंगावरची सावली फिरली, ऊन आलंय आणि उन्हानं महाराजाला घाम यालाय. चला घाम पुसा. सरपीन शेठजी दोन्ही तिन्ही बाजूनं सर्पाची पिलं आणि तोंडाच्या फुटकऱ्यानं हवा घालीत होते आणि भरत महर्षींचा घाम पुशीत होते. घाम 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 घाम. भरतानं विचार केला, या उन्हात आपण भजन करत असताना अंगाला आलेला घाम प्रकाशाच्या तीव्रता जशाला तशा कायम आहेत, पण आपला घाम कोण पुसतंय? काया स्वेदम तथा शीतलत्वहा, जाबाली सांगतात. काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम आणि शीतलत्व म्हणजे थंड. कोण केलं असं माझं थंड शरीर? डोळे उघडून पाहिलं तर काळे ठिक्कर सरपिणीची पिल्लं आहेत. बाळांनो कोण? त्यानं असं वळून पाहिलं म्हणले, तीन सांगितले. ती आई होती तिथे मोठी सरपिणी. बाय माय का कशा करता सेवा? महाराज माझ्या नालायक मुलांनी तुमचं मांस खाण्याची इच्छा केली ती, खाल्लं नाही ना. पण का केली? एक मुद्दा सांगू का तुम्हाला? दुसऱ्याचं वाईट केल्यावरच पाप होते असं नाही, दुसऱ्याचं वाईट चिंतिल्यावर सुद्धा पाप होते. दुसऱ्याचं नाही देखवल्यावर सुद्धा पाप होतं महाराज. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं मनानं म्हणलं तरी पाप होते, करावंच असं काही विषय नाही. मग खाण्याची इच्छा झाली ना. आणि म्हणून माझ्या मुलाला या पापातून मुक्त होण्यासाठी हे प्रायचित्त तुमची सेवा करायला लावली. पुरे झालं माय, जा तुझ्या लेकरायला घेऊन. पण त्या सरपिणीने विचारलं, महाराज आपण कोण? मी अयोध्या नरेश राजा दशरथाचा सुपुत्र आहे, सूर्यवंशातला पुत्र आहे. बर भरत आपण? जी मी भरत आहे. सरपिण हुशार होती. एक जण म्हणला, महाराज सरपिणीला इतकं काय कळू लागलं? म्हणलं ती तुझी चुलती थोडीच होती, दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी आणि दुसऱ्याच्या सुनाला लावून देऊन वायलं काढणारी, ती तुझी चुलती थोडीच होती. ती सरपिण कोण होती? बकदा लभ्याला विचारायचं, लोमशांना विचारायचं. लोमशाला ए ना लोमश उवाच. घोड श्लोक आले लोमशाचे 2 तिथं. लोमशानं सांगितलं ती सरपिण कोण होती. लोमश महर्षी. भरत महाराज तुम्हा 4 भावांची लग्न झालेली आहेत. जी पत्नीचा त्याग करून तुम्ही अंगाला काव लावली, राख लावली. जी आई साहेब कशा करता? माझी माय विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. तो बिना चपलाचा वनवासात आहे. कोणाला श्रीमंतन भिकारी करायचं जिच्या हातात आहे ती लक्ष्मी दगड उशाला आणि गवत पाठीला घेऊन वनात झोपती. माझा दुसरा दादा पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. तो त्यांच्या सेवे करताय. सरपिणीनं सांगितलं, महाराज युवराज असं काय संकट आलं की जेणेकरून रामप्रभू वनवासाला गेले, सीताई साहेब वनवासाला गेल्या, लक्ष्मणजी वनवासाला गेले, असं कारण काय? भरतानं सांगितलं, याला एकमेव कारण आहे माझी आई. माझ्या आईनं
माझ्या बाबाला काही लढीवार शब्दामध्ये प्रसन्न केलं आणि त्या प्रसन्नतेत वरदान मागितलं, ज्येष्ठा दुरी दिगंतरी धाडावे. ज्येष्ठाला दूर पाठवायचं आणि कनिष्ठाला राज्यावर बसवायचं, हे माझ्या आईनं वरदान मागितलं. सूर्यवंशातला राजा, प्राण जाय परिवचन न जाय, ही सूर्यवंशातली रघुवंशाची रीत होती. जीव गेला तरी हरकत नाही, पण शब्द खोटे ठरत नव्हते सूर्यवंशातल्या लोकांचे. हो, आणि सूर्यवंशातच अवतार जर द्वापार युगात घेतला असता तर पांडवाला गादी भेटली नसती. म्हणून चंद्रवंशात जन्म घेतला आणि 19 पाप करून पांडवाला स्वराज्य दिलं द्वारकेतल्या मालकानं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आईनं वरदान मागितलं, रामाला वनवास आणि भरताला स्वराज्य. सर्पिन हुशार होती. कुठल्या शापामुळे सर्पिन झालती त्याचा दुसऱ्या पुराणाचा उद्देश बघा, दिलासा बघा. कारण आपल्याला मोजका टाइम आहे तितक्यात पाळी घ्यायची. तुमच्या आईनं स्वराज्य तुमच्या बाबांकडनं मागितलं, ते स्वराज्य भोगायला तुम्हाला काय हरकत नव्हतं, तुम्ही काही बळ घेत नव्हतात. पण भरतानं सांगितलं, माझी माय, जगाचा मालक माझा दादा बिना चपलाचा वनात फिरावा. माझा दुसरा दादा 14 वर्ष 22 दिवस पाणी पेलं नाही, अन्न खाल्लं नाही, झोपला नाही. तो लक्ष्मण वनवासात आहे आणि लक्ष्मी दगड उशाला घेऊन झोपते आणि मी अयोध्येचं स्वराज्य भोगाव. अहो, तुम्हाला प्राप्त झालं ना, भोगायला काय हरकत आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, हे रामाचं कर्म आहे. पापच म्हणावं लागेल, चुकलेलं कर्म. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ योगे मेला, योग घडला सीतादेवी. 6 महिने 22 दिवस 27 दिवस सीता अशोक वाटिकेत. चुकलं तिचं, चुकलं. 4 पुत्र राया दशरथा. 4 पुत्र असताना मरणाच्या वेळेला जवळ एकही नाही. कर्म चुकलंय. कर्मे रावण क्षय पावला. किती मोठा रावण, 33 कोटी देवाचा राजा त्याच्या एका पोट्ट्यानं बांधून आणला होता. ग्रामपंचायतचा सदस्य नाही, सोसायटी मेंबर, हे जिल्हा परिषद पंचायत समिती, हे काय नाही. हे आमदार खासदार दिल्ली ते ढवळ्या कपडेवाले काय नाही. त्यानं बटन दाबलं की झिमरत येत. ही ज्याच्यात ताकद आहे त्याला इंद्र म्हणतात. आणि ते बांधून आणलं त्याच्या पोरानं. किती मोठा रावण असेल तो. 80,000 बायका, 80 सहस्र त्या सुंदरा कामिनी. सुंदरा, काय वैभव, काय वैभव. प्रस्ताद ही प्रधान, हे भास्कर तेजो भयस्थिता दीपम प्रज्वलित वास्तुयाम. सूर्य रावणाच्या घरचे दिवे लावित होता. काय मोठी श्रीमंती असेल. पण एवढं वैभव असताना कर्मे रावण क्षय पावला. चुकीचं काम केलं ना, चुकीचं काम. मग हे भरत महाराज, तुमच्या दादानं जगाचा मालक जरी असेल पण कर्म चुकले. कर्मे श्रीराम वनवासा गेला, तुम्हाला स्वराज्य मिळाले आईच्या प्राप्तीनं, तुम्ही का नाही भोगलं. हे माझी माय, त्या स्वराज्याचा आनंद घेत असताना भगवंताचं नाव तोंडाला येत नव्हतं. आणि ज्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर देवाचं नाव जर तोंडाला येत नसेल तर त्या अयोध्येतल्या स्वराज्याला, त्या सुखाला मी आग लावली आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन करत होतो. अंध धृतराष्ट्र, पंडू नरेश आणि यमधर्माचा अवतार विदुर काका, हस्तिनापूरचे मालक 3 शिवाजी गजमल दादा, 3 जण मालक. पण या तिघांपैकी आईनं दिसत असताना डोळ्याला पट्टी बांधली आणि लेकराच्या चुका झाकून टाकल्या. खरं तर माईनं आणि बापानं लेकराच्या चुका झाकायला नाही पाहिजे. चुका झाकल्या की त्याचे परिणाम वेगळे होत असतील. पोरग मंदिरात गेलं आणि बूट जर चांगला आणला तर त्याच बुटान पोरग झपकायचं, पुन्हा बूट आणत नाही. पण माय म्हणली बरं झालं, गावाला जालते बापाला काम येईल. राहू दे, गावातली इथली इथं जुना घालते पण चांगला आणलाय मोठ्या माणसाचा.
गावाला जाल तर बाब्या असाच आणि जाय माहीत चांगला. कालांतरान बाब्या ATM फोडू लागला आणि मग बाब्याला तिकडं नेलं त्या आखुड्या चेटीवर. माय म्हणली महाराज मग बाब्या आखुडीच चेटी घालायला. मी म्हणलं 7-8 दिवसाला तुला पण नेणार आहेत जरचं ताम. त्यानं तो पण नाव घेतलंय. संस्कार असले पाहिजे, संस्कार झाकायला नाही पाहिजे. बरं गांधारीनं चूक केली, बरं गांधारीनं चूक केली. अक्कसर म्हणायची माझी लायकी नाही. पुराण सांगते, पुराण पुराण पुराण. धृतराष्ट्राला दिसतच नव्हतं पोरं मोकार आहेत म्हणून. हो पण माईल डोळे होते. नाव माहित नाही तुमच्या मागचे कालिदासची. आणशीरामजी आहेत का? हो माईक पड बोकांड देऊ तुमच्या. हो या याच्यानं. आणि पुन्हा रगील माणूस मयाशिव कीर्तन कोणाचं ऐकायचं नाही. काय दुसऱ्या कीर्तनात काय गाणे असतात का? विठाला 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 सोडित नाहीत. एकदा लावू लागले. योग असा आला मालकाला दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. आपला माणूस तणाला आला मस्त. पट्टी बांधली डोळ्याला. तिला विचारलं का पट्टी बांधली? माय मालकाला दिसत नाही म्हणून मला जग पाहायचं नाही. याच्यात पतिव्रता असती होय? त्याला पतिव्रता म्हणत असते. मला जगच बघायचं नाही. मूर्खपणा केला. 3 पुराण विरोधात गेले. त्यानं सांगितलं आईला डोळे होते, आईनं लेकराच्या चुका बघायला पाहिजे होत्या. आणि ज्याला दिसत नाही त्याला सांगायला पाहिजे होतं आपले पोरक पाप करतात त्याला आवरा. पण हिनं चुका बघून पट्टी बांधली. चूक केली. चुका झाकायला नाही पाहिजे. एका घरी मला दूध घ्यायला नेलं. मी जात नसतो पण मी संग यायला नेलं. अजून 2-3 नेलं. एकट्यानं नाही जायचं कोणाच्या घरी. बापा इस्त्यात उडी हाणावं पण कोणाच्या घरी एकट्यानं नाही जावा. ज्याला मोठं व्हायचं त्यानं 2-3 गोष्टी सांभाळायच्या. भीतीच नाही दगडा वापटिल्यान मरण नाही. मग संप्रदायात आचरण सांभाळलं की चिंताच नाही. चिंताच नाही. फक्त आचरण सांभाळायचं. हातचा नाही हुकला की हिसाब जुळतो आहे का नाही? तुमच्या क्षेत्रामध्ये आहे का नाही? व्यापारात हातचा हुकला की चट गेलो. 13 कम 85, 90 कम 87. हातचा गेला गेलं आहे का नाही अण्णा? हातचा नाही. हातचा गेला की संपला विषय. हो परमार्थात आचरणाला किंमत. त्या बाईंनी नेलं घरी. तुम्हाला मै शपथ म्हणे दूध प्यावंच लागतं. मी म्हणलं काय कुधाण झालो आहे. आणि मला चेहरा पाहिल्यावर कळती मालकाला पाजित नाही ना आम्हाला पाजायली. जी मालकाला दूध पाजित नाही महाराजाला पाजिती तिला म्हणायचं चुडेलीन. हो हो लिहून घ्या. पुरावा माझ्याकडे. यति भ्रतारेव छन्नैव स्ततेवम यत अप्रिया प्रियाम जनहिताय च तत्पिछाच्छेन योनि तज्जायते. चंडी महाचंडी रंडा यत्कुंडा भयव्याप्तिना. याच्या पुढचंही सांगितलं असतं तुम्हाला पण अजून सगळे केस पिकले नाही. हे म्हणते मेला लय चरचर बोलायला. अजून 10-15 वर्ष वाचिलं ना तर कोणाच्या बापाला भेणार नाही. मग विठाला विठाला निलं घरी आम्हाला. या म्हणे महाराज. झाकायला नाही पाहिजे. झाकल्यावर घाण होती. बरं आता महाराज घरी यायचे म्हणल्यावर शिवाजी बुवा त्या बाईनं असं झाडून काढलं. सडा टाकला. रांगोळ काढली. आणि आम्ही जायच्या आधी 5च मिनिटानं कुत्र्यानं संडास केली रांगोळीवर. कोणाच्या कुत्र्यानं केली काय माहित पण केली. आता त्याच्यावर नाव थोडंच असतंय कोणाचं कुत्रे म्हणून. आता ही बाई वचकट. हे म्हणले द्वारके काढ काढ काढ. ती म्हणली बाई मी कसं काय काढू? तू ह्या कुत्र्यानं संडास केली नाव आहे त्याच्यावर. ती मोठी 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 हुशारन. ती का साधी होती का? तिनं बकिटावानी शेणलं होतं म्हाताऱ्याला आडातन. ती का साधी होती काय? म्हणली मी नाही काढीत. मग मालक चालले देवाच्या दर्शनाला. तर मला जिनं दूध प्यायला बोलिलं ती काय म्हणती अहो कुठं निघालात? दर्शनाला.
मग जा तवर इतकी घाण काढा. तू काढणं, मी नवी साडी नेसली आणि ते म्हणलं माझ्या अंगाव का धोतर नाही का. अशा काही 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 भजनात पुढं आणि मालकाचं घोडं. भजन नाही केलं तरी चालेल पण मालकाला देव मानीचा. हो बाया म्हणते मेला आमच्यात नांगर फिरितो. तुम्ही बी नीट नाही राहा का. तुम्ही संध्याकाळी घरी येताना बुटाडा हरपून येतात. त्या येड्या आहेत का तुम्हाला मालक म्हणायला. तुम्ही निदान बुट तर घरी आणली पाहिजे. कुठे वाडा पत्ताच नाही. याच्यात बुटानं यालाच आणलं लोकांना आणि पुन्हा मग तू बायकोनं मला मालक म्हणा. सुंबळ्या तुला तळ्यात टाकायला पाहिजे पैठणच्या. विठाला विठाला विठाला. त्या बाईला वाटलं आता लग्नातला शालू नेसला काय कुत्र्याची घाण काढावती. परसात गेली टोपलं भर माती आणली त्याच्यावर टाकली. मी आलो गडबडीत. आता मला वाटलं मातीचे मेद्याला पाय पण मधात गेल्यावर पायाला कळालं ओलं लागलं. कधी कधी पाहायची गरज नसती बरं का. पायाला तुम्ही एक अजून लक्षात घ्या. गादुड्या घरी गेल्यावर पायाला कळतंय बाई येडपटे. पायालाच कळतंय बाई झाडून टायमाला काढीत नाही. इतकी पाय हुशार येतं. तुम्हाला एक सांगू का, डोळ्याला कळत नाही बूट आपला आहे का दुसऱ्याचा आहे पण पायाला लगेच कळतंय. अरे लहान मोठा व्हायला आहे. डोळे नाहीत पाय हुशार असतात. एखादीच्या स्वयंपाक घरात गेल्यावर पाय चर्र चर्र वाजत येत. म्हणजे इतकं चिकटलोळ स्वयंपाक घर. आणि ती म्हणली मग नाव निर्मळा. साऱ्या फरशीला बुरा आला आणि तो नाव निर्मळा. हो घाला मला सोड्याच्या कारखान्यात निघून कर बटन चालू. नाव निर्मळाईचं. अरे वा. तिनं गालीच्या टाकला 22-23 हजाराचा आम्हाला बसायला. पण मधात गेल्या पाहायला ओलं लागलं. म्हणलं काय ओलं लागलं. तर मी काय हावदाव थोडाच गेलो तिथंच पुसलं. ती बाई म्हणली महाराज काय करायला काय. म्हणलं काय कणी ओलं लागलं हो. ती म्हणली माय वास बी आलाय. म्हणलं या ओल्याचा वास कस काय. मी तर वाटानं कशात नाही पाय द्यायला. दारातल्या मातुड्या. म्हणलं हो माती पायाला चांगली असती. बाई त्याच्या खाली कुत्र हागलं होतं ना. हे झाकल्यामुळं कुटाणा झाला बघा. बाईनं जर माती नसती टाकली तर मी घाणीवर पाय द्यायला असता का. झाकल्यामुळं 22 हजाराचा गालीच्या भायडा. झाकल्यामुळं. त्याच्यामुळं तुम्ही चुका झाकल्या की ज्या मुलाचं गणित करता येत नाही असा अमूल्य किमतीचा देह त्याचा मातीत जातोय. मायबापान चुका झाकायच्या नाही. गाफील कट्टे 100 तिला दलिंदर. 100ला 100 मेले. शिमग्याचा हुरे हो. 100ला 100 बिनकामी होते. चट मेले. हे मेल्याच्या नंतर आई आणि बाबा वनात गेले. येदूर काकानं सांत्वन केलं पण मथरा ऐकायला तयार नव्हतं. गेलं वनात. आता मालकी कोणाची हस्तनापुरावर. पंडूराजा मृत्यू पावले. पंडूराजाची संपत्ती बाजूनं पांडव आणि विदुर काका दोनच. याचे 100ला 100 मेले आणि ते वनात गेलं. आता मालकी हस्तनापूरची दोघायची. आगी लागू तया सुका सांगतोय. किती श्रीमंत होतं सांगू हस्तनापूर. 2.5 वर्ष एका ठिकाणी. एका ठिकाणी 3.5 वर्षाचा उल्लेख आहे. 3.5 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी आडळकर काका पांडवाकडे होता. तो एका दिवसाला 22.5 क्विंटल सोनं देत होता. सुज्या 45,000 रुपये तोळा झालं ना वाटते. तर पण एका किलोत किती तोळे हो. हा ते बरं कळत आणि हे नाही कळत कोणाला माहीत. अरे वा. कडक टोपा कोपर. टोपीचा कोपरा. ऑपरेशन होईल एखाद्याचं. म्हातारपणी लूज घातली पाहिजे ना टोपी. ते बरं कळत अशी निबरटक काटाळ घालावं म्हणून. 100 तोळ्याचा किलो का. 100 तोळ्याचा 100 तोळे गुणिले 45,000 एका किलोची किंमत. सर तर 22.5 क्विंटलात किती तोळे झाले. दिवसाचं सोनं. 3.5 वर्षाचे दिवस मोजा. किती श्रीमंत पांडव. याच्यात 2 हिस्से. 2. दुसरी श्रीमंती सांगतो. भीमाच्या हाताने जरासंध नावाचा राजा मारला. जरा नावाच्या राक्षसनीने त्याचा सांगा जोडला. त्याला मारलं. 22,000 राज्य त्याच्या आश्रित होते. सगळी संपत्ती पांडवाकडे. नंबर 3ची श्रीमंती. पांचाल नरेश द्रुपद राजा. द्रौपदीचे वडील. एक मुलगा मृत्यू पावल्याच्या नंतर जमीन जर सोडून दिली तर बाकी सर्व प्रॉपर्टी त्याच्यातली अर्धी द्रौपदीला देऊन टाकली भाऊबीजीच्या दिवशी. किती श्रीमंत पांडव. हस्तनापूर किती श्रीमंत.
2500 वाडे गणेश तात्या, 2500 वाडे. वाडे किती मोठे. एका घरी बसलो मी, बसा म्हणले महाराज. म्या जांभाळी देऊन असं अंग ताणल्याबरोबर भिताडच पडलं. 4 इंचाचं भिताड. हे आमचं घर. आणि त्याच्या वास्तुशांतीला म्या तूप तिथलंच खाल्लं आणि रेठा द्याला आणि भिताड पाडून आलो. भिताडच तसं त्याला हे आमचा वाडा. वारे वा. जोडणी चालू एक जणाची. पांचाळ जोडणी टाकू लागले. होय पांचाळ. आता त्या जोडणीला कडीत ठोकायचा खेळा 6 इंचाचा असतो ना वाटतं. मी काय सुतार नाही, असतो ठोकायला. ही बाई त्या सुताराच्या जवळून गेली आणि खाली वाकावा तर चोर दिसन म्हणून पायाच्याच अशा 2 बोटात खेळा दाबला आणि तसाच खरकीत खरकीत घरी नेला. इतकी बाई हुशार. आणि घरी नेल्यावर खेळा ठोकला भिताडात. कशाला माहिती आहे? मालकाचं शर्ट अडकवायला. भिताड इतकं मोठं होतं, त्याच्यातला 1.5 इंच खेळा पलीकडे गेला. म्हणजे किती मोठं भिताड असेल. आणि 6 इंचाचं खेळा. एकूण शर्ट अडकिलं आणि तिकडं आणि गेली. तर त्या कस्तुरीला वाटलं बरं झालं आपलं काम झालं. तिनं तेलाची कॅन अडकिली. चतुरीचं पोरग तिच्या वाड्यात खेळायला. आणि ते वापस येऊन म्हणलं आई भाग्याच्या आईनं आपल्या खेळाला तेल अडकिलं. हिनं खेळा उपसून घेतला. तिचं तेल मोरीत.